श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 7 ते 13 श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधाव्रक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होत से ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्म रत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी वर्षता, शर झाला कोपेसी, मूर्छणा येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करुणिया. प्राण त्यजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे एरा, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. ऐसे बोलुनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक मायापाशी नर रूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा, समस्त मृग जिंकुणी, दुष्ट जीवा ते वधोणी. राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्टे होता तो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भानवसी, सर्व आणूनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तू सेवक, नर माणसा आणूनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नर माणसासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिजला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नर मांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिजला. शाप देता तये काळी, राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेने मांस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिजला. आपण शापीन म्हणतसे, उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी. तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेने भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी. शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्म राक्षस झाला तो रावण. राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, भक्षितसे अनेक जंत, पशु मनुष्य आदी करोनी. ऐसे क्रमिता तयवनी, मार्गस्थ दंपत्ये दोनी, ब्राह्मण जाता मार्गक्रमोनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्र स्त्री समागमे. अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरा ते सोडी पितया. न भक्षिगा माझा पती, माझी तयावरी अति प्रीती, मज भक्षिगा म्हणे सुमती, वल्लभा ते सोडोनिया. पतिविन राहता नारी, जन्म वृथाची दगडापरी, पहिले माते स्वीकारी,
प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्ववयसी, वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी, नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा. बोलन मानोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोनी, शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी, पतीच्या अस्थी मिलवूनी जवळी. काष्टे घालोनी प्रबळी, अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका. पुनरपी राजा होऊन ऐका, आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन, स्त्रियेसी सांगितली खूण. म्हणे संग करिता तक्षण, मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण, त्यजावया प्राण पाहातसे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टला 12 वर्षी, आपुले कर्म न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोके दाटला ती गहन. अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलाविले परीयेसी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात. तिथे आचरावी समस्त, तेने पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्थासाचार. सर्व तीर्थ परिकर, विधिपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञादिक कर्म अन्नदान, ब्राह्मणादिका देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, परी ब्रह्महत्या सेवेची येत. अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतांपरी, निर्वाण होऊनी मनाभितरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होऊनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी, श्रमोनी राजा परीयसी. चिंता करी मानसी, वृक्षछाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखुनी गौतमासी, चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी, भक्तिभावे करुनिया. आश्वासुनी तये वेळी, गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज, कवन कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारुण. शाप जाहला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चिते सकळीक, यज्ञादि कर्मे धर्मादिक. सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचरदी. शमन न होय महादोष, सेवेची येत घोर वेश. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणा लागलो. ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण. म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थविशेषी. महापातक संहारावयासी, गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादि पापनाशी. तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर, अथवा स्वर्धुनी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्री परीयेसा. जैसी अंधकार रजनी प्रकाशावया, जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी. तरी सूर्यप्रकाशावी न गती नव्हे. तैसे समस्त तीर्थाणे, पाप नच जाय याची कारणे. सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परीयेसा. रुद्रोपेंद्र विरींची देखा, जाऊनी तया स्थानी ऐका.
तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्यांप्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्य क्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देवे मरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती ते स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मात्र देवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वास वसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रांत मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्मऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर जिनधारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर की पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळीक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती वळंगुनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकांत अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी एर वर लादले सर्व तया ठाई शिशुमारी भद्र काळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण एर सकळी वर लादले ए स्थळी बिभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारोण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबलेश्वर श्वेत त्रेयायुगी लोहित द्वापारी सुवर्ण पीत कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्तपाताळ खोला ओण उभे असे लिंगापण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधिती अंती होय तयांसी गती गोकर्ण लिंग दर्शने
तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी अमावास्या आदी परवा भीतरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. व्यतिपातादी पर्व निसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य. काय सांगू त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत. ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता. शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाणा. उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा. स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल. विस्तारुनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणोनी लागता चरणांसी अति भक्ती करुणिया. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करुणिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी क्रमी पडले अघोरी पूय शोणीत दुर्गंधी कुक्षिरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अति विवळा वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुखरमणी क्षण क्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकिला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अति बळी त्रिशूळ खट्वांग धरुनिया. टंकायुधे चंद्रभाडी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले ते वेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन. पुनरपि केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एकचित्ते ऐशिया चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी नेऊनी या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य ईसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीन दुर्वृत्त ईसी केवी न्याल कैलासा. नाही ईसी शिवज्ञान न करीच हे तप साधन दया सत्य कदा नेणे ईसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहार ईसी सदा करी जीवहिंसी ऐशिया दुष्ट कुष्टी पापिनीसी केवी नेता स्वर्ग भुवना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण ईसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञयागादी साधन नाही केले इने कधी. न करी स्नान पर्वकाळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इने कधी. या सर्वांगी पूय शोणीत दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तेची खुणा
क्रमी निघती मुखांतून पूर्वाजित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी. योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्यालईसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी. त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी. त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार. सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा. पूर्वी ईचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण. सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अति सुंदर रूप ईसी उपवर जाहली पितृगृहासी. न मिळे वर तियेसी चिंता करीती माता पिता. न मिळे वर सुंदर तिसी उन्मत्त जाहली 10 वरुषी. मिळवुनी एका द्विजासी गृह्योत्केसी लग्न केले. विवाह झालिया वरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्काळिक विधी लेख करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणिता तत्वता. पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रति दिवसी. चंचळ होय मानसी पर पुरुषा ते देखोनिया. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी. प्रगट जाहले तत्काळी गोप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी. विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिचिया पातकासी विदित जाहले सर्वांसी. वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी. प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरांत. तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी. त्यासी तिने पूर्ववयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राची घरी वर्ततसे ते नारी. ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरी न 42. श्लोक स्त्रिया कामेन नाश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया. राजानो ब्रह्म दंडेन यतयो भोगसंग्रहात्. टीका स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीनसेवे. राज्य जाय द्विजक्षोभे यती नासे विषयसेवने. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी. पुत्र जाहला तियेसी शूद्रगृही असता. नित्यमांस आहारतिसी मद्यपान उन्मत्तेसी. होऊनी तया शूद्र महिषी होती पापिनी दुराचारी. वर्तता एके दिवसी उन्मत्त होऊनी परियेसी. छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिनीने. छेदोनी वस्त परियेसी पाक केला विनयेसी. शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जाग्रत जाहली अस्तमानी. वासरू पाहे जाऊनी धेनू दोहावया लागी. वस्तस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश. घरी पाहातसे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊनी तयेवेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वस्त शिरासी निक्षेप केला भूमिसी. पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वस्त नेले ऐका. भक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी. पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा. घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुःखित. पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा. उपजताची जाहली अंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे. उच्छिष्टान्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा. बाळपणी तियेसी विघडा पोसिता तियेने परी. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेसी स्वजन भ्रात. भिक्षा मागुनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले. येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठदेही. न मिळे तिसी वस्त्र अन्न
दुःख करीत ती गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. भिक्षा मागे जनांसी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदर तिसी, दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोणित पूय परियेसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळतसे. ऐसे वर्तताम माघ मासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्रपुत्र सहित देख. शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण आसपासी, हरुषे येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा, हस्ती रथा दिसहित ऐका, येती समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद, समारंभ वाद्य नाद, अमित लोक परियेसा. किती हासती गायन करीती, धावती नृत्य करीत येती, शिवस्मरणे गर्जना करीती, यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनांसमवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, सवे भिक्षुक असती बहुत, तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी, चांडाळी घातली सायासी, करावलंबे महाजनांसी, भिक्षा मागे करुणा वचने. लोक जाती मार्गात, शयन करी आक्रंदत, कर जो ओढुनी मागत महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण, पीडत असे याची कारण, भिक्षा घाला क्षुधा निवारण, म्हणून मागे सकळी का. नेणे कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण, क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळांसी म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविन बाघे शीत, अक्ष नाही क्षुधाक्रांत, धर्म करा सकळी कहो. पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी, याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळीक. येणे परी मार्गांत, चांडाळी असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाली भिक्षा तिसी, येरी विवळे क्षुधाक्रांत, जठराग्नी प्रदीप्त असे बहुत, धर्म करा ऐसे म्हणत, पडली मार्गात ते धवा. पूजेशी जाती सकळ जण, त्याते मागे आक्रंदोण, एक म्हणती हासोण, उपवास आजी अन्न कैचे, हाती होती बिल्व मंजरी, घाली ती तियेच्या करी, आघ्राणोनी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोणी टाकीते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असती अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी, प्रयत्न करिता परियेसी, तुष्टला ईश्वर हर्षी, भवार्णवाकडे केले. येणे परी चांडाळीसी, उपवास घडला अनायासी, तेथुनी उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागावया कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे, चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करुणी तिसी, दुःख होय असमसहसी, पूर्वार्जित कर्मे ऐसी, म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत, आली वृक्षछाये समीप, त्यजू पाहे प्राण त्वरित, म्हणून या आलो धावूनी. पुण्य घडले ईसी आजी, उपवास शिव तिथी काजी, बिल्व पत्रे ईश्वरी पूजी, घडले रात्री जागरण. तया पुण्ये करुणीचे, पाप गेले शत जन्मीचे, हे प्रीती पात्र ईश्वराचे, म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत, तिये परी शिंपोनिया अमृत, दिव्य देह पाऊनी त्वरित, गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारोण, रायासी अस म्हणे तू निघोण, त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती, इह सौख्य परत्र उत्तम गती, संशय न धरी गाय चित्ती, म्हणून निरोपी रायासी. परी सोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषोण, त्वरित पावला क्षत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एकचित्ते. म्हणोनी सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करुणी निर्धारू, एकचित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो,
श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारोण, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्था समान जाण. चरण पवित्र अद्वितत, पुराण वेद श्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे पर्येसा. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्तांते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता, पार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेन एका एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्थ पर्येसी, सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशीला चारपती सेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती, तिने केली पर्येसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोणी, पुत्र लाधलो कष्टोणी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही ताम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्या नयेची वेद द्यासी, वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊन उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल हरनिशी. प्राण त्यजीन मी भरवसी, म्हणोनी विनती पती ते. स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निचिंत मनी. ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामांत. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैववशे करुणी, पंचत्व पावला पर्येसा. मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदरभरी, येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा, विवाहा योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणोनिया. कन्या न देती तयासी कोणी, म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी, उदर भरी येणे विद्धे. समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तू पितरांसी, घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागुनी उदर भरीसी, लाज कैसी तूज न वाटे. जन्मोनिया संसारी, काय व्यर्थ पशुची परी. अथवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणे ते अवसरी, प्राण त्यागी नमी आता.
निंदा करीती सर्व ही मज, असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन. शोक दुःखे करुण विलाप करीते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुद्धरित, श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविता ती कर जोडुनी. वासना असे आमुचे मनी, प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावाजी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्रसतीचे वचन, पुसती श्रीपाद कृपायमान. का संकटी तुमचे मन, त्यजिता प्राण काय निमित्त. विप्रस्त्री तया वेळा, सांगतसे दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्त वत्सला, तारावे आम्हा बाळकाते. पुत्राविन कष्ट भारी, अनेक तीर्थे पादचारी. केले व्रत पूजा अजरी, सकळ देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जण. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याची पोटी झाला हीन, मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपादयती, जन्मोजन्मी दैवगती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्यहरण, म्हणून धरिले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण, आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी. न देखीची सौख्य कुसरी, परी जाहले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत, शेळीचे गळा स्तन लोंबत. वृथा जन्मला म्हणत, विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे, जैसा पूज्य तू जगत्प्रयासी. सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र व्हावा म्हणेती. उपाय सांगा श्री गुरुयती, म्हणून चरणा लागली. त्याचेनी माते उद्धार गती, मागुती न होय पुनरावृत्ती. पित्रा सकळा स्वर्गप्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझे मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहो नयनी, पूज्यमान समस्तांसी. ऐकोणी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहोण. करी ओ ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळीयाचे घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका. व्रत केले गवळी ऐका, ईश्वराची आराधना. तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार. तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती. विप्रस्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत वाचरले गवळी. कैसा पूजिला चंद्रमोळी, विस्तारावे मज प्रती. तैसेच व्रत करीन आपण, म्हणून धरी सद्गुरु चरण. कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी. म्हणती श्रीपादयती तियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी. मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी. कथा सांगेन ऐककाणी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा. पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्री गुरु प्रती. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णायस. आपण केलिया पूजा जरी, फळ पावेन निर्धारी. पूर्वी कवणे परी, विस्तारावे दातारा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन ऐक एक चित्तेसी. उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मपरायण. त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी. भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासरस. कंठी घालिता महाहर्ष, तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण. तेज फाकले ज्यावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावत त्वरितेसी. ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे इच्छिती एक, राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करुनी देखा, आपणा ध्यावे ते माणिका. जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळूनी, पातले नगरा ते उज्जनी. अपार सैन्य मिळवूनी, वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी. शंका न धरिता मानसी, एकचित्ते पूजितसे. महाबळेश्वर लिंगासी, पूजा करीतो राजा हर्षी.
गवळीयाचा कुमार पहावयासी आला तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळीयांची, खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजू आता. मनोनी विनोदे करुणी आपुले गृहा सन्निधानी, एक वटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय. पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग, नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तैवेळी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांते नेती बोलावनी, भोजना कारणे म्हणून गेले सकळही बाळक. त्यातील एक गोपीसूत लिंग भुवन न सोडित, त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी चाल ग्रहासी झाली निशी, काही केल्या न जाय परीयसी तो गोपकुमारक. कोपे करुणी ते गवळीनी मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकूनी गेली आपुले सदनाती. पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणेक पडिला भूमी अवधार. लय लावूनी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे. शिवालय रत्नखचित सूर्यासमान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित जाग्रत झाला तो बाळ. निज रूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरुण, वर माग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिसी ते. बाळके नमिले ईश्वरासी कोप न करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे. ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिला बहुप्रीती, प्रदोष समयी पूजा देखती गवळीनी होय देवजननी. तिचे पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हणत पोषीन आपुले पुत्रासी. जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझिया वंशासी पुत्र पौत्रेसी नांदसील. प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती गवळीया घरी याची परी. कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अति सुरस, लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे, सांडूनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत ऐसियासी विरोध न करावा. म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती रायासी, राजा बोरवी तयांसी आपुले गृहासी नगरांत. इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी, रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य. राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम. येणेची परी गवळ्याचे सदन अति रम्य विराजमान, पुसता झाला आपण तया गवळी कुमारकाते. सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त, गवळीयांत राजा तू म्हणत देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ भय कैचे तया राजा. गवळी कुमार येऊनी घरा सांगे माते सविस्तरा, पुढे येईल तुझ्या उदारा नारायण अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिधला वर संशय न करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची. मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाणी, क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणे. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी, संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव, विप्र स्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत तया वेळी. बोलावणी तिचे कुमारासी हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान चाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण. वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणतात झाला अति प्रकाशा, विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करोणी विप्र वनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता, कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरोनी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्यानो हे तुझे वाक्यासी पुत्र भावा तू जैसा.
ऐसा निश्चय करोणी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपादरायासी पुत्र तिचा झाला अज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूजा जाहला सर्वाहुनी ब्रह्मवृंदर मानित विवाह झाला मग यासी पुत्रपौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जनासे संरक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोध्याय श्री दत्तात्रयार्पितमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्तिभावे करोनिया श्रीपाद कुरव पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगा आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा पूर्व देखा तयाग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्तवत्सल श्री गुरुराव जाणूनी शिष्याचा भाव विस्तार करोनी भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लोकव्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण ज्याचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसे आचरण लोकानुग्रहाकारण स्नान करीत परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाहत असे दश दिशी मध्ये असती आपण तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रमाण करोनिया नमन करी अति विनया मनोवाक्काय कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकून विनवीतसे कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक जाहला एक चित्ता दुरोणी करी दंडवता मठा गेली येणेची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमे येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेच्छ एक स्त्रियांसहित राजा आपण कलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगे मधून येतसे सर्व दळ येत दोन्ही थडी अमित असती हस्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्णावेणी थडियेसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानसी जन्मोनिया संसारासी जरी न देखिजे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराच कैसे याचे आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐसी दिदशा ऐसे मणी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिली वासना तयाची भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती जाणोनी अंतरी त्याची स्थिती बोलावनिया पुसती काय चिंतिसी म्हणंत रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आराधोनी देवासी पावला आता या पदासी म्हणोनी चिंतितो मानसी कृपा सिंधू दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछासे भोगावयासी राज्यभोग तमोवृत्ती निववी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्ट व्हावया इंद्रियांसी तुवा जावे म्लेच्छ वंशासी आवडी जाहली तुझे मानसी
राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून. कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वय दुरानगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी ज्ञान होल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल. आनिक कार्य कारणासी अवतार घेऊ परीयसी. वेश धरोणी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणोनी. रजक लागला तये चरणी नमस्कारी तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती. इह भोगिसी की पुढती राज्य भोग सांग मज. रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयसी. भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग. ऐकोणी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण. त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी त्यजिला प्राण तत्काळी. जन्माता झाला म्लेच्छ कुडी वय दुरानगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी. असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परीयसा. महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा. पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका. ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी. असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परीयसा. महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा. पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची या वाचे. नवलहे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा. श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी. विचित्र जयाची करणी दृष्टांते तूज सांगेन. स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर. मन कामना पुरती तेथे. ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी. कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे. आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राज परीयसी. श्री गुरु बैसले निजानंदेसी. अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य जाण. कुरवपुरी असती आपण. श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार. अदृश्य होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी. दृष्टांत सांगेन विस्तारोणी म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ. कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी. सांगतसे सकळिकांसी गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे. रजक वर प्रदान नाम नवमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण. कुरवपुरीचे महिमाण केवी जाहले परीयेसा. म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले. विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे होती परीयसी. विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाले परीयसी. राहिले आपण गुप्तवेशी तया कुरु क्षत्रांत. पाहे पा भार्गव राम देखा अध्यापवरी भूमिका. अवतार जाहले अनेका त्याचेच एकी अनेक. सर्वा ठाई वास आपण मूर्ती एक नारायण. त्रयमूर्तीचे 3 गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय. भक्तजना तारावयासी अवतरलो ऋषिकेशी. शाप देत दुर्वास ऋषी कारण असे तयांचे. त्रयमूर्तीचा अवतार याचा कवना न कळे पार. निधान तीर्थ कुरवपूर वसे तेथे गुरुमूर्ती. जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने. श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनू असे जाणा. श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा.
अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा. तुझ सांगावया कारण गुरुभक्ती व्रथा नव्हे जाण. सर्वथा न करी निर्वाण पाहे वाट भक्तांची. भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर. तरीच उतरीजे पैल पार इह परत्री सौख्य पावे. याची कारणे दृष्टांते तुझ सांगेन ऐक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदर भरित. प्रति संवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी. नवस केला अति गहनी संतर्पावे ब्राह्मणासी. उदिमा आलिया फळासी यात्रेसी येईन विशेषी. सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे. निश्चय करोणी मानसी निघाला द्विजवर उदिमासी. चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका. शतगुणे लाभ झाला एका परमानंदा प्रवर्तला. लय लावूनी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला ते क्षणी. वेचावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर. कापट्य वेशे सत्वर तेही सांगते निघाले. 2-3 दिवसांवरी तस्कर असती संगीकारी. ऐके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ. तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जाऊ कुरवपुरासी. श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे. ऐसे बोलती मार्गासी तस्करी मारिले द्विजासी. शिर छेदोनिया परीयसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी. पातला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांकित. त्रिशूळ खट्वांग घेऊनी हाती उभा ठेला तस्करांपुढती. वधिता झाला तयांप्रती त्रिशूळे करुणी तात्काळ. समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी विनविता. कृपाळुआ जगन्नाथा निरपराधी आपण असे. नेणे याते विधीतील म्हणूनी आलो आपण संगी होऊनी. तू सर्वोत्तमा जानसी म्हणी विश्वाची मन वासना. ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलाविती. हाती देऊनिया विभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे. मन लावूनी तया वेळा मंत्रोणी लाविती विभूती गळा. सजीव जाहला तात्काळा ऐकवस्ता एक चित्ते. इतुके वर्तता परीयसी उदय जाहला दिनकरासी. श्रीपाद जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजाजवळी. विप्र पुसतसे तस्करासी म्हणे तू माते का धरिलेसी. कौणे वधिले तस्करासी म्हणून पुसे तयावेळी. तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी. जाहले अभिनव परीयसी वधिले तस्कर त्रिशूळे. मज रक्षिले तुझ निमित्ते धरोणी बैसविले स्वहस्ते. विभूती लावूनी मग तू ते सजीव केला तव देह. उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी. न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण रक्षिला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी. तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकोनिया. ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपादुकांची. ऐसे अनंत भक्तजन मिळूनी सेविती श्रीपाद चरण. कुरवपूर प्रख्यात जाण अपार महिमा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊनिया. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची गुणे. म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वा ठाई. ऐसी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती. झाला अवतार पुढती नृसिंह सरस्वती विख्यात. म्हणोनी सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भक्त संकटहरण नाम दशमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी.
विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवस्ता अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी. देह वासना असता तियेसी पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देशी. वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तली तियेसी नाम अंबा भवानी ऐसी. आरोपिले स्नेहेसी माता पितरी परियेसा. वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी. शिवप्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण. त्यासी दिदली कन्यादान अति प्रीती करुणी. तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग मनोमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्कर. मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अतिविशेषी. तव वस्तरे झाली षोडशी अंतर्वक्री झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होती तियेसी ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मास साती द्विज करी सीमंती. अक्षवाणे ओवाळीती आरती सुवासिनी मिळून या. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलोलिक. पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तये वेळी. जातक कर्म करीब तो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बर्वा असे विशेषी. कुमर होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंध्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल परीस चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी ओळगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सूत पूज्य होईल त्रिभुवनांत. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी. संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर. याचेनी महादैन्य हरे भेने न लगे कळी काळा. तुमचे मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा. याते करावे हो जतना निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवून सांगता झाला विद्वज्जन. जनक जननी संतोषोण देती दान वस्त्राभरणे. सांगुनी गेले ब्राह्मण स्तोम माता पिता अति प्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम निंब लोन ओवाळीती. व्यवस्था फांकली नगरांत अभिनव आजी देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जण. नग लोक इष्ट मित्र पाहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लाविती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्मयाचा अवतार दृष्टी त्यासी केवी संचार. लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाली यावरी. नामकरण पुरासरी ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत जन्म नाव झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणतसे एरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबळा स्तनपान देवऊ. अथवा आनामेशी एक आपुले स्तने न शमे भूक. ऐकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य कर. स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर. वस्त्र भिजोणी विचित्र वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी प्रगट न करीती गोप्य गुणी.
नमन करीती बाळका चरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालुनी बाळकासी, पर्यंदे गाय अति हर्षी. न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी. वर्धे बाळ येणे परी, माता पिता ममत्कारी. वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमरासी, बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीतसे मानसी, मुके होईल म्हणोनी. पुसती जाण ज्योतिषासी, म्हणे बोल नये काय यासी. उपाय असेल यास विशेषी, म्हणोनी पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतेसी. अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बर्व्या विवेके. बाळ बोल बोलू शिके, म्हणोनी सांगती विनोदे. हासोणी ओंकार उच्चारी बाळ, आणिक नेने बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोणी. एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकतो बोल सकळ, जाणुनी न बोले कवन्या गुणे. काही केलिया न बोले सूत, चिंता करिता ती माता पिता. पुत्रासी जाहली वर्षे 7, मुका झाला दैवयोगे. 7वे वर्ष कुमरासी, योग्य झाला मुंजीसी. पुसता ती समग्र ब्राह्मणासी, केवी करावे म्हणून या. विप्र म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयनावे केवळा, अष्टवरुषे होऊ नये. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती. मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव जाहले आपुले, ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजिले, वाया झाले म्हणतसे. ईश्वरे तरी दिधला वरू, सुलक्षण झाला कुमरू. न बोले आता काय करू, म्हणून चिंता शिवासी. एकची बाळा आमुचे कुशी, आणिक न देखो स्वप्नेसी. वेष्टिलो होतो आम्ही याशी आशी, आमुते रक्षील म्हणोनी. नव्हेच आमुचे मनींचा वास, पुत्र झाला निर्वाण वेश. काय वर दिधला त्या महेशे, शनी प्रदोषी पूजिता म्या. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा. जवळी येऊनी बाळक संबोखीत मातेसी, घरांत जाऊनी तये वेळा. घेऊनी आला लोखंड सबळा, हाती धरितांची निर्मळा. झाले सुवर्ण 52 नकशी, आणोनी देतसे मातेसी. विस्मय करी भुवसी, बोलावूनी पतीसी. दाविती झाली तये वेळी, गोप्य करीती तये वेळा. मंदिरांत नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला. आणिक लोह हाती देती, अमृत दृष्टी पाहता स्वामी. समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी. होईल पुरुष कारणिक, मग पुत्रा ते आलिंगोणी. विनविता ती जनक जननी, तू तारका शिरोमणी. कारणिक पुरुष कुळदीपका, तुझेनी सर्वस्व लाधले. बोलता आम्ही नाही ऐकिले, अज्ञान मायेने वेष्टिले. भुके ऐसे म्हणो तुझ, आमुचे मनींची वासना. तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोला आपणा. ऐकवावे पुत्र राया, हास्यवदन करी बाळ. यज्ञोपवीत दावी गळा, कटी दावी मौंजी स्थळा. म्हणून दाखवी मातेसी, संज्ञा करोनी मातेसी. दावी बाळक संतोषी, मुंजी बांधिताची आपणासी. येईल म्हणे बोल सकळ, माता पिता संतोषती. विद्वांस ज्योतिषी पाचारिती, व्रत बंध मुहूर्त लग्न पाहती. सर्व आयती करीते झाले, केली आयती बहुता परी. रत्नखचित अलंकारी, माया मोहे प्रीती करी. समारंभ करिता ती, चतुर्वेदी ब्राह्मण येती. शाखा परत्वे वेद पढती, इष्ट सोयरे दाई जगोत्री. समस्ताले तया भवना, नाना परीचे श्रंगार. उभारिले मंडपाकार, आनंद करीतसे द्विजवर. अपार द्रव्य वेंचितसे, नगरलोक विस्मय करीती. मूग पुत्रासी एवढी आयती, द्विजा लागली असे भ्रांती. व्रथा करीतो द्रव्य आपुले, इतुके वेंचुनी पुत्रासी. व्रतबंध करील परियेसी, गायत्री केवी उपदेशी. करील आचार कवनेवरी, एक म्हणती हो का भलते. मिष्टान्न आम्हासी मिळते, देकार देतील हिरण्य वस्त्रे. चाड नाही त्याचे मंत्रा, ऐसे नाना परीचे लोक. विचार करीती अनेक, माता पित्या अत्यंत सुख. देवदेवक करिता ती, चौल कर्म येरे दिवसी.
भोजन चौलमनीसी पुनरंभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त. सह भोजन करावया माता घेऊनी गेली मंदिरांत. भोजन करोनी माते सवे निरोप घेतो एको भावे. मुंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळी. गृह्योत्क मार्गे मौंजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवनापुढे. गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी. अग्नी मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तयावेळी. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशत्वा. लोक समस्त तटस्था माथा तुकिती तयेवेळी. तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढे आता. अग्न आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी पाहाती हर्ष निर्भरी. मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. या ते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार. म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक. तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नव्हती बोलत तुझे मिथ्या निर्धार राहिला माझिया चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा. ऐकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन. बाष्प निगताती लोचनी आली मूर्छना तयेवेळी. निर्जीव होऊनी क्षणैक करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमणी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी. न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका. आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तयेवेळी. ऐकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको खेदवू अंतकरण आम्हा करणे तेची असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी. तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी झाले जाती स्मरण. पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक. देखोनी माता तयेवेळा नमन केले चरणकमळा. श्रीपाद उठूनी अवलीळा सांगती गोप्य अवधारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती. आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परी जननी येसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी. पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवितये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल. आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया. धाकूटपणी तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्ये अपरंपर. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय ती समर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदादिका. विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिक लाधावे. यज्ञादिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणी.
समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी, मनींची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे, संन्यास घेता मुख्य असे. ऐकोणी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, ऐक नामधारका सुमन, म्हणून सांगे सिद्ध मुनी. गंगाधराचा नंदन, विनवीतसे नमून, ते परिसा श्रोते जन, श्री गुरु चरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करुणी टीका, सांगतसे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम एकादशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोप देसी. अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वत, नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. टीका. एखादा असेल स्थिर जीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह विभवो भावी, पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षण भंगुर, नाही राहिले कवण स्थिर. जववरी दृढ असेल शरीर, पुण्य मार्गे राहटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, होत असते क्षण क्षणे. करावा धर्म याची कारणे, पूर्ववयेसी परियेसा. अल्पोदकी जैसा मत्स्य, तैसे मनुष्य अल्पायुष. जववरी असे प्राणी सुरस, धर्म करावा परियेसा. जैसा सूर्याचा रथ चाले, निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णाग्री. स्थिर नव्हे अवधारी, पडे भूमीवरी सवेची. तैसे शरीर नव्हे स्थिर, जीवित्वा मरण निर्धार. यौवन अथवा होताची जर, कलेवर हे नश्य जाणा. याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी. मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षी जैसे, लागले असे सूक्ष्म वेशे. तैसेची शरीर हे भरवसे, केधवा पडेल न कळे जाणा. एखादा नर कळंतरासी, द्रव्य देतो परियेसी. दिवस गणना करी कैसी, तैसा यमकाळ लक्षितसे. जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊनी जाती उदका. परतोनी न येती जन्म भूमिका, तैसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळोन, ऐसे निश्चये जाणून. पुण्य न करीती जे जण, ते पशु समान परियेसा. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही. तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. पुत्र दार धन गोधन, आयुष्य देह येणे गुण. जे जण निश्चित म्हणती जाण, ते पशु सम परियेसी. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय परियेसी. तैसे या शरीरासी, वृद्धाप्य भक्षी अवधारा. या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी. आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट, त्याने करावा आळस हट्ट. अमरत्वे असेल जो सुभट, त्याने पुढे धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी, जैसे पुष्प असे मोगरी. सवेची होय शुष्कापरी, तया सम देह जाणा. जैसी विजू असे लवत, सवेची होय अव्यक्त. तैसे प्राय देह होत, स्थिर नोहे परियेसा. ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन. देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. तोवा निरोपिले आम्हासी, पुत्र चौघे होतील ऐशी. विश्वास नव्हे गा मानसी, कुळ देवता पुत्र राया. जववरी होय एक सूत, तववरी राहावे समीपत. निरोप नेदी तववरी सत्य, म्हणून विनवितये वेळी. माझे वचन अव्हेरुनी, जरी जाशील निघोनी. प्राण देईन तक्षणी, हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळ दैवत होसी. सत्य करी गा वचनासी, बोला पुले दातारा.
ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासून, आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारीन पा. तू ते होताची पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे ऐक जननी, बोला फुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. ऐसी करुणिया निकुती, राहिले श्री गुरु अति प्रीती. वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांसी. नगर लोक विस्मय करीती, अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पहा हो वर्षे 7 वेदचारी सांगतसे. विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी, तिन्ही वेद पडती. षटशास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया. येणे परी तया घरी, राहिले गुरु प्रतिकरी. माता झाली गरोदरी, महानंद करीतसे. नित्य पूजिती पुत्रासी, ठेवूनी भाव कुळदैवत ऐसी. निधान लाधे एखाद्यासी, काय सांगू संतोष त्यांचा. तव 9 मास जाहली अंतर्वतनी, माता झाली प्रसूती. पुत्र झाले युग्मख्याती, अति सुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. आशीर्वचन असे गुरु, असत्य केवी होईल. या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वज्जने. जैसे असेल अंतकरण, तैसे होईल परियेसा. ऐशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक. खेळवीतसे माता ऐक, आले श्री गुरु तयांजवळी. जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मन कामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ती जाण. आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे. संतोषरूपी तुम्ही भावे, म्हणून निरोप घेती ते वेळी. संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा. स्वामी आमुच्या कुळदैवता, अशक्य आम्ही बोलावया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवना. माया मोहे वेष्टोन कामना, नेनोची महिमान तुझे. माया प्रपंचे वेष्टोनी, तू ते जरी सूत म्हणूनी. एके समयी निष्ठुर बोलो वचनी, क्षमा करणे स्वामिया. सहभोजन शयनासनी, तू ते गांजो भुके जोणी. कडे न घेची उपगोणी, क्षमा करी गा देवराया. तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपा मूर्ती. जनन मरण यातनयाती, कडे करावे दातारा. सगरांवरी जैसी गंगा, तैसा तुवा आलासी चांगा. पावन केलेसी माझे अंगा, उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणे परी, या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नोहे तरी, केवी वांचो प्राणात्मजा. ऐकोनी माता पितयांचे वचन, बोलती श्री गुरु आपण. जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी, असेन जननी मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देतसे. आणिक कन्या पुत्र तिन्ही, होतील ऐक तू भवानी. दैन्य नाही तुमच्या भुवनी, सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी स्त्रियायुक्त. इह सौख्य होय ऐक, देहांती जाणा परमलोक. पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तू आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षे 30. जाओनी बदरी वनासी, म्हणून निघती तये वेळी. निरोप घेऊनी तये वेळा, श्री गुरु निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा, माता पिता बोलविती. म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे. एक म्हणती पहा हो नवल, तपासी निघाला असे बाळ. माता पिता सुखे केवळ, निरोप देती कौतुके. कैसे यांचे अंतकरण, जैसा हो का पाषाण. मन करुणी निर्वाण, बोलविताती पुत्रासी. एक म्हणती नव्हे बाळ, होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ. अनुमान नव्हे हा निश्चळ, वेद केवी म्हणतसे. 7 वर्षांचे बाळक, देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नव्हे ऐका, ऐसे म्हणती साधू जन.
ऐसे मनोनी साधू जण करिता ती साष्टांगी नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळीक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवीत निज स्वरूप जननीयेसी दाविता झाला परीयेसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता न मिले चरणासी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू आमुचे पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुमचे चरण तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविती माथा अलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया संतोषोणी श्री गुरुमूर्ती आश्वास केला अति प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयवेळी ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तक्षणी परतोनी आली जनक जननी एती संतोषोणी मंदिरांत वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाला जावया बद्रीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर चराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनिया तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मा रामासी येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीती परियेसा तया काशी नगरांत तापसी असती आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण तयांत श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी एरी अभिनव करीती मनांत म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा शरीर स्वार्थ नाही यासी योग्य होय हा संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थांत ऐसे स्तोत्र नित्य करीती समस्त संन्यासी येती वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी सदा देखून या नयनी स्नेह भावे भावितसे म्हणे समस्त यतीश्वरासी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष ती तापसी विश्ववंद्य दिसतसे वयसा धाकुटा म्हणून नमन न कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमणी लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परियेसा या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनयेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून या आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी ऐक तापसी स्तोम मौळी विनंती असे परियेसा लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळे जण स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी यज्ञदान गवालंभ संन्यास पल पैत्रकम देवराज्य सुतोत्पत्ती कलोपंच विवर्जयेत यज्ञदान गवालंभण संन्यास घेता ती दूषण पल पैत्रक भ्रांतागणा करू नये म्हणताती करिता कलियुगांत निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळही जणी श्री शंकराचार्य अवतरुणी स्थापना केली परियेसा तयावरी तुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोणी त्याची विनंती श्री गुरुमूर्ती आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनी परियेसा ऐसे म्हणता सिद्धमुनी विनवीतसे नामकरणी संदेह होतो माझे मणी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला आणिक गुरु
त्रयमूर्तीचा अवतारू कवणे परी दिसतसे. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु. आठवा अवतार श्री कृष्ण देवासी संदीपणी झाला गुरु कैसी. अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती. बहुकाळींचा होता यती म्हणून त्या ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी. वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून तयासी दिला बहुमान. कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण. कोण गुरुचे मूळ पीठ. विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी. त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता. मूळ पीठ आद्यंता गुरु संतती परियेसा. आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु. त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळ पीठ अवधारी. तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोणी शक्ती पराशरू. त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासूनी शुक गुरु जाण गौडपादाचार्य सगुण. आचार्य गोविंद तयागुण पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधिगिरीय. त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले. तदनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरु संतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळीयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद. तेथोणी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष. बहुकाळींचा संन्यास म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ. संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ. म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरांत. ख्याती केली अति गहनी तया वाराणसी भुवनी. यती समस्त येऊनी सेवा करीती श्री गुरुची. मग निघाले तेथोणी बहुत शिष्य समवेत मुनी. उत्तर तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पहावया. सव्य घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितीसी. सांगता विस्तार भोवसी ऐक शिष्या नामकरणी. समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य यती सहित. भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. सिद्ध म्हणे नामांकिता समस्त चरित्र सांगता. विस्तार होईल बहुकथा म्हणून तावन मात्र सांगतो परियेसी. गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीत देव. प्रयागस्थानी गुरु राव येथे झाले परियेसा. तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू. माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी. चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा. नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती. तयावरी अति प्रीती शिष्यामध्ये परियेसा. सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले येणे गुणी. अखिल यती नामकरणी सांगेन ऐका एकचित्ते. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू. ऐकता होय महाज्ञानू लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुचातुर्थाश्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम द्वादशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा. कर संपुट जोडोनी जाणा विनवितसे परियेसा. जय जया सिद्ध मुनी तू तारक या भवारणी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तुची एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारुणू.
तृप्त नव्हे माझे म्हणू आणखी अपेक्षा होतसे. क्षुधे करुणी पिडिले ढोर, जैसे पावे तृण बिढार. त्याते होय मनोहर, नवचे तेथुनी परतोणी. एखादाण देखे तक्र स्वप्नी, त्यासी मिळे क्षीरबरणी. नो हे मन त्याचे धनी, केवी सोडी तो ठाव. तैसा आपण स्वल्पज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी. अविद्या माया वेष्टोणी, कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी, ज्योती स्वरूप तुझी होसी. प्रकाश केले गा आम्हासी, निज स्वरूप श्री गुरुचे. तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिले यासी, प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी. नाही दिसले न ऐको काणी, कृपामूर्ती सिद्धराया. ऐशा तुझ्या उपकारासी, उत्तीर्ण नो हे जन्मोजन्मीसी. मनोनी लागतसे चरणांसी, एको भावे करुणिया. स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ, अधिक झाला मज स्वार्थ. उपजला मनी परमार्थ, गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती सदीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रति विस्तारावे. ऐकोणी शिष्याचे वचन, सिद्धमुनी संतोषोण. मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. धन्य धन्य शिष्या सगुण, तूज लाधले श्री गुरुचरण. संसार तारक भवार्ण, तुझी एक परियेसा. तुवा ओळखिली श्री गुरुची सोय, मनोनी पुससी भक्ती भावे. संतोष होतो आनंदमय, तुझ्या प्रश्ने करुणिया. सांगेन ऐक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते. उपदेश देऊनी माधवा ते, होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुकथा. प्रख्यात असती नामे सात, सांगेन ऐक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा असे आणिक यती, सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण ऐक. अपार होते शिष्य अनेक, एकाहुनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत, आले पुन्हा कारंजनग्रासी. भेटी झाली जनक जननी, येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राते भगिनी, समस्त भेटती स्वामिया. देखोनिया श्री गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी, पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. जाहले रूपे बहुवसी, घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती, परमपुरुष होय जाणा. याते नर जे म्हणती, ते नर जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येणे रीती, पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपादयती, जाती स्मृती जननीसी. देखोणी जननी तयेवेळी, माता ठेवी चरणकमळी. सत्य संकल्प चंद्रमोळी, प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तयावेळी, पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी, व्हावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे, पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्मामुचे, साफल्य केले परियेसा. म्हणून नमिती दोघे जणी, विनविताती कर जोडुनी. उद्धरावे या भवारणी, जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयांसी, एकादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी, उद्धरील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता आणिक, त्यासीही ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःखे भयाभीत, नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत, त्यांसी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही धेका, घेतला आश्रम विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगुनी तयांसी, आश्वासीस तसे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी, अष्टैश्वर्ये नांदती. त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही, पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेम काशी भुवनी, अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपूर, प्रख्यात असे वेदशास्त्र. न करा मनी चिंता मात्र, म्हणून सांगती तयेवेळी. त्यांची कन्या असे एक, नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी ऐक, विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी, स्वामी माते तारी तारी. बुडोनी जाते भवसागरी, संसार माया वेष्टोनिया.
संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी, निर्लिप्त करी गा आम्हासी आपण तपासी जाईन. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण, स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भावा अर्णवासी कडे पडती परियेसी, जैसा भाव असे जासी तैसे होईल परियेसा. उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार, मने करोणी निर्धार भजा पुरुष शिव समानी. त्यासी होय निर्धार गती वेद पुराणे वाखाणिती, अंतकरणी न करी खंती तू ते गती होईल जाण. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून, श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे अवधारी. तू जाणसी भविष्य भूत कैसे माते उपदेशित, माझे प्रालब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी, संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी, शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाणा. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका, गायत्रीसी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होसील. विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी, तू ते तेजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत, मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले, अपरवयसा होताची काळे पती तुझा यती होय. तदनंतर तुझा देह कुष्ठी होईल अवेव, भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जाण भेटी होईला मुचे चरण, तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐक पा. भीमातीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी, तेथे जाय तू भरवसी अवस्था तू घडली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ, गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगुनी तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी, त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे. शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती, तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, संक्षेप मार्गे तू जाता सांगतसे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा, बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटामुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर, मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्मऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा, व्रीही पेरिले व्रती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी, ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता सांकडे गंगा आणिला आपुले चाडे, समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. या अगतीर योग युक्तांना मुनीना मूर्ध्वरेत साम, सा अगती सर्व जंतूंना गौतमी तीरवासीनाम. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी, जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी, सांकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणोनी रचिली माव एक दुर्वेची गाय सवस्तक, करोणी पाठविली ऐक गौतमाचे ब्रीही ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी. निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले, तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पाऊवली त्वरित घडली हत्या गौतमासी, मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी जाण याविने तुम्हा नाही शुद्धी, या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले, गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उद्धरावया सचराचरा ध्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिला गंगेसी, घेऊनी आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी
कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित. पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे. विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी अति भक्ती करुणिया. यद्दिव्यपादद्वयमेव साक्षाद अधिष्ठित देव नदी समीपेय. उत्तरे तीरनिवासी रामो लक्ष्मीपतिस्त्व निवसंस नित्यम्. येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी. अत्यंत मार्ग स्थिती मार्गरूप अत्यंत योगादधिकार तत्वम्. मार्गच्च विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते. ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी. निज स्वरूप तयासी दाविते झाले परियेसा. श्री गुरुचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी. विनवी तसे कर जोडुनी नाना परी स्तुती करी. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. लोकादिससी नरू परमपुरुषा जगज्योती. तू तारक विश्वासी म्हणोनी भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी. संतोष होऊन अति हर्षी आश्वासिती तयावेळी. म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी. तूज सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करीसी नरसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संयम मनात. ऐसे सांगुनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी. आले वासर ब्रह्मेश्वरासी. गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकांत. श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक. कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत त्यजू पाहे प्राण देखा. पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजू पाहे. पक्ष मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी. ऐसा किती दिवसवरी कष्ट तो होता तो द्विज. पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजू पाहे. दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत त्यजीन शरीर. नको आता संसार पापरूपे वर्तत. अन्न प्राण अन्न जीवन कवण असे अन्नाविन. अन्न वैरी झाले जाण मरण बर्वे आता मज. मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी. पोटी पाषाण बांधोणी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी हा भार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी भार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. न करी पुण्य इह जन्मांत जन्मांतरी पूर्वी शत. पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगी तसे. अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगी तसे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज धिक्कारण. अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी. अथवा मारिले ओवरांसी अग्नी घातला राणासी. वेगळे सांडुनी जनक जननीसी स्त्रिये सहित मी होतो. माता पिता त्यजोनिया सोसुखे जेवोनिया. पूर्वार्जवा पासोनिया मग हे कष्ट भोगी तसे. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आना आना त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा. श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी. द्विजवरा ते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख.
अनाथासी कल्पतरू दुःखिष्टासी कृपासागरू पुसतसे श्रीगुरु तया दुःखिष्ट विप्रासी श्रीगुरु म्हणती तयासी प्राण कागा त्यजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा म्हा विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी औषध असे आम्हापासी क्षण एके सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिऊ नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी धनीवरी श्री गुरु वचन ऐकोणी स्थिर झाला अंतकरणी माता ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकिया अवसरी तया ग्रामींचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मे आश्वासोनी तये वेळी पुसती श्री गुरु स्तोम मोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मज सायनदेव असे वासस्थळ आपले कडगंचीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्यासी तरेल या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिदले स्वामिया गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तथा पाप ताप च दैन्य च हरे श्री गुरुदर्शनम गंगा देखताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोणी निरोप देती तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी या मुचे वाक्य परियेसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेओनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्ठान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊनी जावे आता त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला कालमासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो यासी अपूपान्न माशेसी क्षीर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारोणी तयावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक पद्म रचुनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिये परियेसा चित्रासन श्री गुरुसी तेने चिपरी सकळिकांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्प गंधाक्षता
संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी माता ठेवुनी चरणी न्यासी पाद सर्वही अष्टांगी षोडशोपचार विधीसी पंचामृतादी परियेसी रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले तये वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी तया विप्रा ज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला तया चरण तीर्थासी पूजा करीत भक्तीसी गीतवाद्ये आनंदेसी करी आरती निरांजन अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला विधी ओजा पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने अक्षयवाणे आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अति भक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदे संतोषोणी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुमुक्ती भक्ती वंशोवंशी तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश पुत्र पौत्री नांदाल हर्षी गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले तये वेळी नाना परीचे पक्वान्न अपूपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाकपाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने परिसलागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैंची सांग मज उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैंचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जण अभिनव करीती सकळ जण द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैंची त्याचे दे गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोण गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ते जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाणा सत्य सत्य पुन्हा सत्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंज नगराभिगमन तथा विप्रोदरव्यथा निरसन नाम त्रयोदशोऽध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।